पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आकाश भगत यांच्या वाढदिवसानिमित्ताने साडी आणि खाऊचे वाटप करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आकाश भगत यांच्या वाढदिवसानिमित्ताने नौपाडा कामोठे येथील महिलांना साडीचे वाटप करण्यात आले आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, गौरव पोरवाल, पंडित गोवारी, ॲडव्होकेट सिद्धार्थ साळवे, कॅप्टन चिरंजीव, रुपाली धिवर, सुनील भेंडे, रमेश गोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, नाना भगत, राजेश भगत, ज्ञानेश्वर गायकर, संतोष म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, आकाश म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आकाश भगत यांच्या वाढदिवसानिमित्ताने साडी आणि खाऊ वाटप आज करण्यात आलेलं आहे, तर याबद्दल काय सांगाल? आकाश भगत अपने शेतकरी कामगार पक्ष में बहुत ही युवा कार्यकर्ते हैं। पार्टी के लिए हमेशा वो खड़े रहते हैं। आज शेतकरी कामगार पक्ष की तरफ से प्रमोद भगत साहब, शंकर सेठ म्हात्रे, कैप्टन चिरंजीव, संतोष म्हात्रे जी, सुनील भेंडे, एडवोकेट सिद्धार्थ जी, ऐसे करके बहुत सारे शेतकरी कामगार पक्ष के कार्यकर्ते यहाँ पर जमा हुए और जो महिलाएं जो गरीब हैं, जिनको ज़रूरत थी, उन सबको साड़ियाँ और जो बच्चे जिनको खेलने के लिए सामान दिया गया और चॉकलेट्स बांटप की गई। आज हम लोगों के लिए बहुत ही खुशी का दिन है क्योंकि हमारे आमदार साहब का भी बर्थडे है, लेकिन आज आकाश भगत के लिए हम लोगों ने चाहा है कि फ्यूचर में हमारे ऐसे युवा कार्यकर्ताओं के बर्थडे हम लोग इसी तरीके से मनाते रहेंगे। और हमेशा एक शेतकरी कामगार पक्ष का आपको पता होगा कि आज वासुदेव बलवंत फड़के में भी हम लोगों ने 10वीं और 12वीं के फर्स्ट, सेकंड, थर्ड बच्चों का भी प्रोत्साहन किया। वहाँ पर देशमुख साहब ने काफ़ी अच्छा उनको फ्यूचर गाइडेंस किया। इसके लिए शेतकरी कामगार पक्ष हमेशा लोगों के भलाई के लिए काम करता रहता है और हमेशा करता रहेगा। हम जैसे छोटे कार्यकर्ताओं की तरफ से हम लोगों तक हमेशा पहुंचते रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माध्यमातून आज वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आदिवासी महिलांना साडी वाटप केलं, तसंच लहान मुलांना चॉकलेटचं वाटप केलं। कशा प्रकारे तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या? आज शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आकाश भगत यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी ज्या महिला या आमच्या कामोठे विभागामधील आहेत आणि आदिवासी जे लहान मुलं आहेत यांच्यासाठी महिलांसाठी साड्या वाटप आयोजित केल्या होत्या आणि मुलांसाठी चॉकलेट वाटप केलं। हे शेतकरी कामगार पक्षाची जी समाजाची सामाजिक बांधिलकी आहे, शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आहे की शेतकरी कामगार पक्ष हा राजकारण कधी करत नसतो, की समाजाला काय गरज आहे हे बघत असतो आणि आजची जी गरज आहे जे आदिवासी महिला आहेत त्यांच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होत असतो। पण आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, युवा आहेत, आकाश भगत यांनी बाकीचा काही कुठे शोबाजी न करता यांनी या ठिकाणी साडी वाटपाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज बालाराम पाटील शेतकरी कामगार पक्ष आणि बालाराम पाटील वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे पनवेलला वासुदेव बलवंत फडके या ठिकाणी विद्यार्थी ज्या 10वी 12वीचे जे विद्यार्थी आत्ता उत्तीर्ण झालेत त्यांना करिअर गाईड प्रशांत देशमुख यांचं मार्गदर्शन ठेवलं होतं। त्याचप्रमाणे त्यांचं या ठिकाणी गुणगाव करण्यात आला होता। खूप मोठा कार्यक्रम झाला, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते आणि समाज उपयोगी शेतकरी कामगार पक्षातर्फे जो कार्यक्रम केला, विद्यार्थ्यांना गाईड केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, पुढील जीवनामध्ये त्यांना कोणता मार्ग पकडायचा, कोणता मार्ग निवडायचं हे त्यांना गाईड करण्यात आलेलं आहे। त्या शेतकरी कामगार पक्ष नेहमीच समाजाचा, गोरगरिबांचा विचार करत राहिलेला आहे आणि या प्रसंगी आकाशाचं वाढदिवस आहे। त्यांचे मोठे बंधू प्रमोदजी भगत, माजी नगरसेवक यांनी सुद्धा मोठा पुढाकार घेतला आणि आकाशजी भगत यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे सन्माननीय आमदार बालाराम पाटील यांच्यातर्फे यांना वाढदिवसाच्या लाख हार्दिक शुभेच्छा देतो। सहकारी आकाश भगत यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम तुमच्या चॅनल थ्रू वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता कुठलीही मित्रांमध्ये पार्टी
हे न करता आपला वाढदिवस या गोरगरीब जनतेला कसा उपयोगी पडेल त्यानिमित्त गोरगरीब जनतेला साड्या वाटून आदिवासी महिलांना आणि लहान मुलांना चॉकलेट्स वगैरे वाटून तो वाढदिवस साजरा केला आहे. ही शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे, ही समाजाला त्यांनी दाखवून दिलं आहे. येणाऱ्या पिढीला देखील त्यांनी असं सांगायचं आहे की असं गाजावाजा न करता आपला वाढदिवस असा समाजोपयोगी लोकांच्या यांनी करावा. एवढंच मी बोलतो थांबतो. शेतकरी कामगार पक्ष कांबोटे यांच्या वतीनं आज माझे भाऊ आकाश भगत युवा कार्यकर्ता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या नौपाडा आणि कांबोटामध्ये ज्या आदिवासी महिला आहेत त्यांच्यासाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले माजी नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, गौरव पोरवाल, रुपाली मॅडम, ॲडव्होकेट तसेच रमेश गोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुनील वेंडे, पंडित गौरी, संतोष म्हात्रे, कॅप्टनजी नाना भगत आणि माझे राजेश भगत आणि सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे सहकारी. आमदार बाळराम पाटील साहेब यांची आम्हाला नेहमीच शिकवण आहे की जे गोरगरिबांसाठी कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम तुम्ही करून पुढे जायचं हा मार्गदर्शन नेहमी आम्हाला आमदार बाळराम पाटील साहेब करत असतात. मी माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त जो आज साड्याचा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याच्यात माझे सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पुढाकारानं पुढे राहून जो वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकार्य केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि असेच वाढदिवस आपण नेहमी आदिवासी लोक असतील किंवा जी काही गोरगरीब असतील कांबोट्यातील असेच लोकांसाठी वाढदिवस साजरा करत राहू अशी मी पुढे ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.